गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण या ठिकाणी 12वी बोर्ड मधलं पहिले युनिट या ठिकाणी स्टडी करणार आहोत. युनिटचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. रोटेशनल डायनामिक्स. आता काय झालं, हे जे युनिट आहे हे आपण 2 पार्ट मध्ये स्टडी करणार आहे. तर पार्ट नंबर फर्स्ट, दॅट इज सर्क्युलर मोशन. पहिला जो पार्ट आहे तो आहे आपल्याजवळ सर्क्युलर मोशनचा. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो आहे आपल्याकडे रोटेशनल मोशनचा. दॅट इज रोटेशनल मोशन. हे जे युनिट आहे आपल्याला 2 पार्ट मध्ये स्टडी करायचं आहे. पार्ट नंबर फर्स्ट आहे सर्क्युलर मोशन, पार्ट नंबर जो सेकंड आहे तो आहे रोटेशनल मोशन. मग काय करू आपण, थोडस सर्क्युलर मोशनचं या ठिकाणी इंट्रोडक्शन बघूया. नेमकं सर्क्युलर मोशन म्हणजे नेमकं काय. मग आता आपल्याला माहिती आहे आपली जी पृथ्वी आहे, द अर्थ रोटेट्स अराउंड द सन और द ऑल द प्लॅनेट्स आर रोटेट्स अराउंड द सन. हे सूर्याभोवती फिरत असतात हे आपल्याला माहिती आहे. मग आपण काय केलं, असं सांगितलं असतं या ठिकाणी की द अर्थ रोटेट्स अराउंड द सन. मग आता आपल्याला हे माहिती आहे की जी पृथ्वी आहे ती सूर्याभोवती ही सर्कल मध्ये फिरत असते. ठीक आहे. मग आता आपण असं सांगू की या सर्क्युलर मोशनची आपल्याला डेफिनेशन या ठिकाणी सांगायची आहे. सो द सर्क्युलर मोशन इज डिफाइन्ड ॲज द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कमफिरन्स ऑफ सर्कल. जी सर्क्युलर मोशन आहे त्याची डेफिनेशन सांगता वेळेस आपण असं सांगू, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कमफिरन्स ऑफ सर्कल इज नोन ॲज द सर्क्युलर मोशन. त्याला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणत असतो. त्याच्यानंतर हे आपलं झालं एक्झाम्पल नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर सेकंड आपण असं सांगू शकतो की द मोशन ऑफ द टीप ऑफ द मिनिट हँड, सेकंड हँड और हवर हँड. म्हणजे आपले घडीचे काटे आहेत, त्या घडीच्या काठीचं समोरचं टोक आहे ते जे टोक आहे ते काय करतंय त्या ठिकाणी सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल जर आपण असं कन्सिडर केलं, आपण काय केलं, एक दोरी कन्सिडर केली आणि त्या दोरीला एक छोटासा दगड बांधला आणि तो फिरवला, तो हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरवला. त्यावेळेस काय होतंय, तो जो दगड आहे तो सुद्धा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ठीक आहे. मग आता काय झालं, हे झाले आपले 3 एक्झाम्पल. मग त्याच्यानंतर आता एक्झाम्पल झाल्याच्या नंतर आपल्याला या सर्क्युलर मोशनच्या काही प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत. जी सर्क्युलर मोशन असेल त्या सर्क्युलर मोशनच्या आपल्याला प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत. मग प्रॉपर्टी नंबर फर्स्ट काय असेल, प्रॉपर्टी नंबर फर्स्ट, सर्क्युलर मोशन इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. ही जी मोशन आहे ही कशी आहे, ऍक्सेलरेटेड मोशन आहे. ऍक्सेलरेटेड मोशन, सर्क्युलर मोशन इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. मग सर ऍक्सेलरेटेड मोशन म्हणजे नेमकं काय, हा एक प्रश्न तुम्हाला पडला असेल. मग आता ऍक्सेलरेशन म्हणजे आपल्याला माहिती द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. मग आता जर का आपण पृथ्वीचा स्पीड जर बघितला तर तो सारखा दिसतोय, तो चेंज होताना दिसत नाहीये. मग नेमकं चेंज काय होतंय, चेंज होतीये ती डायरेक्शन. चेंज काय होतीये, डायरेक्शन. जर डायरेक्शन चेंज होत असेल तरी सुद्धा ती जी मोशन असेल ती कशी असणार आहे, ऍक्सेलरेटेड मोशन असेल. या ठिकाणी आपण सांगतोय स्पीड सेम आहे, स्पीड इज सेम, पण चेंज काय होतंय, चेंज या ठिकाणी डायरेक्शन होतीये. चेंज काय होतीये, डायरेक्शन. म्हणून ती जी मोशन आहे ती ऍक्सेलरेटेड मोशन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टी नंबर जी सेकंड आहे ती आहे आपल्याकडं, इट इज अ पिरियॉडिक मोशन. जी सर्क्युलर मोशन आहे आपली ती कशी आहे, पिरियॉडिक मोशन आहे. मग आता सर पिरियॉडिक मोशन म्हणजे नेमकं काय, पिरियॉडिक मोशन. मग सर आता पिरियॉडिक मोशन म्हणजे नेमकं काय, हा एक प्रश्न पडला असेल. पिरियॉडिक मोशन म्हणजे काय की ती जी मोशन आहे, आता फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल 1 कन्सिडर करू. आता जी आपली अर्थ आहे ती काय करते, सूर्याभोवती फिरते. सूर्याभोवती फिरल्याच्या नंतर असे आपण डायग्राम काढू शकतो. या ठिकाणी असं कन्सिडर करू की या ठिकाणी सन आहे आणि ही जी अर्थ आहे अशी रोटेट होते. ठीक आहे. मग आता ही अर्थ काय करते आहे, या डायरेक्शनने अशी रोटेट होऊन राहिली, परत त्या मीन पोझिशनवर वापस येऊन राहिली,
परत तिथनं इनिशियल स्टार्ट होते, परत वापस त्याच मीन पोझिशनवर येते. म्हणजे असं दिसतंय की ती जी अर्थ आहे ती परत ज्या ठिकाणून निघाली होती त्या ठिकाणी परत वापस येत आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच मोशनला म्हणतो आपण पिरियॉडिक मोशन. त्या मोशनला काय म्हणतो आपण? पिरियॉडिक मोशन. सो द टू प्रॉपर्टीज ऑफ सर्क्युलर मोशन्स, फर्स्ट इज जी लिहिली आपण ऍक्सलरेटेड मोशन, दुसरी लिहिली आपण पिरियॉडिक मोशन. ठीक आहे, मग आता काय करू आपण, जे 11वी मध्ये आपल्याला बेसिक फॉर्म्युले झालेत ते फॉर्म्युले फक्त आपण या ठिकाणी नोट डाऊन करूया. ठीक आहे, पहिला जो फॉर्म्युला आपला 11th मध्ये झालाय तो आहे आपला रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. रिलेशन बिटवीन linear velocity and angular velocity. Linear velocity is denoted by v, angular velocity is denoted by omega. मग हे रिलेशन आपल्याला माहिती आहे काय? दॅट इज v इज इक्वल टू r ओमेगा. स्केलार फॉर्म आहे हा. दिस इज अवर स्केलार फॉर्म. वेक्टर फॉर्म मध्ये कसा नोटेट करतो आपण? दॅट इज v इज इक्वल टू ओमेगा क्रॉस r. दिस इज अवर वेक्टर फॉर्म. ठीक आहे, त्याच्यानंतर एखादी सर्क्युलर मोशन असेल तर त्या सर्क्युलर मोशनचा आपण या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी आपण डोनेट करून देऊ, या ठिकाणी डिनोट करू. दॅट इज अँग्युलर व्हेलॉसिटी. सॉरी, डोनेट झालं, डिनोट पाहिजे होतं. ठीक आहे, सो द अँग्युलर व्हेलॉसिटी कशी लिहिणार आपण? ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n, वेअर n इज द फ्रिक्वेन्सी. n काय आपल्याजवळ? फ्रिक्वेन्सी आहे. जर पिरियड जर टी असेल तर परत ओमेगा कसा लिहिता येईल? दॅट इज ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. करेक्ट. दिस इज अवर अँग्युलर व्हेलॉसिटी. ही झाली आपली अँग्युलर व्हेलॉसिटी. मग आता काय करायचंय? या अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन सुद्धा आपण 11th मध्ये सांगितली होती.